नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं कोमल्स किचन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत गणपती बाप्पा स्पेशल नैवेद्य थाळी. अगदी सिंपल पण मस्त अशा पद्धतीने. तर पहिले आपण वरण करूया. त्याच्यासाठी मी इथे तूर डाळ घेते. मी अंदाजाने तूर डाळ घेतली, पण ही तूर डाळ 1 वाटीचा अंदाज आहे. तर ती स्वच्छ पाण्याने धुवून टाकायची. त्याच्यानंतर मी गॅसवरती कुकर ठेवते. कुकरमध्ये मी इथे 1.5 ग्लास पाणी टाकते. पाणी तापलं की त्यात धुतलेली तूर डाळ टाकायची. छानपैकी तिला हलवून घ्यायची. झाकण लावून डाळ शिजू द्यायची. 4 शिट्ट्या घेऊन घ्यायच्या म्हणजे डाळ चांगली शिजून जाईल. इथे डाळ शिजते तोपर्यंत आपण मटाच्या भाजीसाठी मठ शिजवून घेऊ. इथे मी कढईत 1 पळी तेल टाकलं, त्यात थोडंसं जिरं टाकले. जिरे कडकडले की त्याच्यात अर्धा चमचा मीठ टाकलं. हे मठ मी आदल्या रात्री पाण्यात भिजत घातले होते. मठ शिजण्यासाठी त्याच्यात 1 ग्लास पाणी टाकायचं. आता याच्यावर झाकण ठेवून मठ शिजू द्यायचे. तोपर्यंत वरणला फोडणी देण्यासाठी टोमॅटो, कोथिंबीर, मिरची चिरून टोमॅटो जास्त घेतलाय कारण भाजीसाठीही टोमॅटो लागणार आहे. इकडे डाळ शिजूनही रेडी झालेली आहे. कुकरची वाफ काढून घेतली. डाळ मस्त अशी शिजून गेलेली आहे. तिला रहीने मस्त घोटून घ्यायची. याला आमच्या इकडं रही म्हणतात. तुमच्या इकडं काही याला वेगळं नाव आहे का? रहीला लागलेली होती डाळ म्हणून तिला धुवून घेतलं. चला तर मग आता वरणला फोडणी देऊन घेऊ. पातेल्यात मी 1 पळी तेल टाकले. त्याच्यात जिरं टाकलं. जिरे कडकडली की त्याच्यात थोडीशी मोहरी टाकली. त्यात चिरलेली मिरची टाकली. त्यात कढीपत्ता घालायचा. त्यात टोमॅटो टाकायचं. छान असं परतून घ्यायचं. चिमूटभर हळद टाकायची. घोटून घेतलेली तूर डाळ टाकायची. वरण जास्त घट्ट वाटत आहे म्हणून त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं. कुकरमध्येच पाणी टाकून मी हलवून घेतलं आणि तेच पाणी वरणमध्ये टाकलं. याच्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं. 5 मिनिटं वरण छान उकळू द्यायचं. वरतून मस्त कोथिंबीर टाकायची. वरणला छान उकळी आली तर वरण झालं आहे. साईडला मठही शिजून तयार झालेले आहेत. तोपर्यंत आता आपण भातसाठी तयारी करून घेऊ. तर मी कुकर ठेवला, त्यात 1/2 पळी तेल टाकलं. त्याच्यात 2 ग्लास पाणी टाकायचं. एक चमचा मीठ टाकायचं. मला दाखवायची आठवण पडली. तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे. इथे मला वाटलं व्हिडिओ चालू आहे पण व्हिडिओ बंद होता. पाणी उघडल्यावरती त्याच्यात धुतलेले तांदूळ टाकायचे. कुकरचं झाकण लावून
कुकरच्या 4 शिट्ट्या होऊ द्यायच्या. भाताचा कुकर मी साईडच्या गॅसवरती ठेवून घेतला. आता इकडे मटाची भाजी करू. कढईत मी 2 पडी तेल टाकलं. त्यात कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान कडकडून त्याच्यात मी जिरे टाकलं. थोडी मोहरी टाकायची. त्याच्यात थोडासा टोमॅटो घातला. सगळं छान परतवून घेतलं. त्याच्यात मसाले ॲड करायचे. चिमूटभर हळद, अर्धा चमचा तिखट, अजून अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, शिजवलेले मध टाकायचे. याच्यात अर्धा चमचा मीठ टाकायचं, कारण आपण शिजवतानाही मीठ टाकलेलं होतं म्हणून मीठ कमीच टाकायचं. मला भाजी कोरडी ठेवायची म्हणून मी पाणी नाही टाकलं. भाजी शिजू द्यायची. बटाट्याची भाजीसाठी बटाटे चिरून घेतले. कढईत 1.5 पडी तेल टाकलं. त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, जिरे टाकायचे, त्याच्यात मोहरी टाकायची. तेल असं मस्त कडकडू द्यायचं. टोमॅटो माझा थोडा जास्त उरला होता म्हणून मी याच्यात ॲड केला. याच्यात मसाले ॲड करायचे. हळद, तिखट, गरम मसाला, आणि इथे मी 2 चमचा खोबऱ्याची किस टाकली आहे. खोबऱ्याच्या किसमुळे मस्त असा फ्लेवरही येतो आणि भाजी अगदी छान लागते. खोबऱ्याची किस टाकल्यामुळे तेल सुटते. त्याच्यात चिरलेले बटाटे टाकायचे. भाजीत अर्धा ग्लास पाणी टाकायचं. भाजीवरती झाकण ठेवून भाजी शिजू द्यायची. तर इकडं मटाची भाजी ही शिजून रेडी झालेली आहे. मस्त असा सुगंध भाजीचा येतोय. आता मी इथे खीर करते. खीरसाठी मी थोडासा भात घेते. भात शिजून झालेला आहे. थोडासा भात घ्यायचा, मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचा थोडा भात. पण खीरसाठी तांदळाचं खूप महत्त्व असतं म्हणून मी तर शिजलेला भातच घेतला. याच्यात थोडंसं पाणी ॲड करायचं. मिक्सरमधनं ग्राइंड करून घ्यायचं. खीरसाठी ड्रायफ्रूट्स चिरून घ्यायचे. इथे मी काजू, बदाम आणि विलायची घेतली आहे. इकडं भाजी ही शिजून रेडी झालेली आहे. खीरसाठी अर्धा चमचा तूप टाकायचं. तूप छान वितळू द्यायचं. तूप वितळले की त्याच्यात मिक्सरमधनं ग्राइंड केलेला भात टाकायचा. त्याच्यात थोडं पाणी ॲड करायचं. याला 2 मिनिटं छान उकळू द्यायचं. उकडलं की त्याच्यात
दूध ॲड करायचं. इथे मी 2 कप दूध ॲड केलेलं आहे. खीरसाठी मी इथे 3 वाटी साखर टाकते आणि त्याच्यात ड्रायफ्रूट्स टाकायचे. मी ते ड्रायफ्रूट्स रोस्ट नाही केले, तुम्ही रोस्ट केले तरी चालतील. त्याच्यानंतर मी 2 चमचा इथे खोबऱ्याची कीस टाकली. खीर 5 मिनिटं मंद आचेवर उकळू द्यायची. खीर ओतू जाऊ नये म्हणून त्याला हलवून घ्यायची. खीर रेडी झाली आहे. आता पोळ्या करण्यासाठी मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यात चिमूटभर मीठ टाकलं. आता कणिक मळून घ्यायची. त्याच्यानंतर मी इथे नैवेद्यासाठी छोट्या छोट्या पोळ्या करून घेते आहे. इथे तवा थोडा इग्नोर करा, कारण पोळीला तेल लावलं की ते तव्याला चिटकतं, म्हणून तवा खराब होतो. घासलं की तोपर्यंत चांगला असतो, पण परत पोळ्या केल्या की तवा परतच खराब होतो. चला तर मी आता माझ्या पूर्ण पोळ्या तयार करून घेते. आता मी गणपती बाप्पांचे फेवरेट मोदक तळून घेते. मोदकची रेसिपी मी चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तुम्ही ती बघू शकतात. छान क्रिस्पी असे मोदक झालेले आहेत. जी कणिक मी पोळींसाठी मळलेली होती त्याच्यातनंच थोडी कणिक मी पापडींसाठीही घेतली आहे. ते पापडी लाटून घेतली, ते तेलात तळून घेते. असं पापडीला थोडं हलवलं की पापडी छान फुलते आणि आपल्याला सर्वांना तर फुललेलीच पापडी छान वाटते ना बघायला. इथे मी एक एक करून सर्व पापड्या तळून घेते आहे. मस्त अशा पापड्या फुललेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. हे आपला सर्व स्वयंपाक रेडी झालेला आहे. चला तर मग बाप्पांचा नैवेद्य बघू. साधी सिंपल पण मस्त अशी नैवेद्य थाळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.